आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। पुण्याच्या मावळमधून मावळ तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळलाय आणि ज्यात 4 जणांचा बळी गेलाय। कुंडमळ्यातील आणखीन 2 ते 3 जण बेपत्ता आहेत अशी शक्यता सांगितली जाते, वर्तवली जाते। आतापर्यंत एकूण 50 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेले आहे। त्यातील 8 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार देखील सुरू आहेत। इतर 32 जण हे किरकोळ जखमी आहेत। जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली। रविवार असल्यानं पर्यटकांची प्रचंड गर्दी या भागात झाली होती। पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते। या भागात जाऊ नका, तुमच्या गाड्या घेऊन जाऊ नका असं सांगितलं जात होतं। मात्र काही हुल्लडबाज तरुणांनी पुलावरती दुचाकी नेल्या आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरून संवाद साधलाय आणि या घटनेबद्दल माहिती घेतली। 8 कोटींचा याच पुलासाठी निधी मंजूर होता, मात्र तरीही या पुलाचं बांधकाम झालेलं नव्हतं आणि ही जी दुर्घटना घडली त्यानंतर एनडीआरएफचं पथक तातडीनं तिथे पोहोचलं। बचाव कार्य सुरू झालं। रात्रीपर्यंत बचाव कार्य सुरू होतं। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। खरं तर इंद्रायणी पुलासंदर्भात 2 पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेले आहेत। गेल्या वर्षी पुलासाठी 80,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला होता, मात्र पूल बांधण्यात आलेला नाही असं सांगण्यात येत आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, काय नेमकी या पुलासंदर्भात आता माहिती समोर येते? 2 पत्र आहेत, त्यातलं एक पत्र माजी आमदार दिवंगत आहेत आज नाही आहेत आपल्यामध्ये भेगडे यांनी 2017 साली पत्र दिले। 2017 ते 2025 म्हणजे 8 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी ते असं म्हणतात की हा पूल तातडीनं तोडला पाहिजे, त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केली पाहिजे। आणि त्याबरोबर आता 2024चं दुसरं एक पत्र आहे। 2024ला शेवटी तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलासाठी 80,000 रुपये मंजूर केलेले आहेत, पण यापैकी कोणत्याच गोष्टीची पूर्तता झाली नाही। जसं आता ग्रामस्थ असं सांगतायत की त्यांनी स्वतः प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता की या ठिकाणी एकतर पर्यटकांना बंदी घातली पाहिजे, नवीन पूल केला पाहिजे आणि अशा गोष्टी केल्या पाहिजेत की ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळेल। म्हणजे याचा अर्थ काय, तर दुर्घटना होऊ शकते याचा पूर्ण अंदाज आलेला होता, तरी सुद्धा ह्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं। 2017चं हे पत्र आहे। आणि पोलीस काल होते का, तर पोलीस केव्हा होते, जेव्हा 12 वाजता ग्रामस्थांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी मोठी गर्दी होते आहे, तेव्हा ग्रामस्थांनी कंट्रोल रूमला फोनवरून कळवलं आणि त्यानंतर कंट्रोल रूम कडून या ठिकाणी पोलीस आणि काही काळासाठी ते थांबले। त्यांनी थांबल्यानंतर तिथे असलेल्या पर्यटकांना थोडंसं बाजूलाही केलं। जसे पोलीस गेले तसे पुन्हा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू झाली आणि त्या गर्दीमुळं ही दुर्घटना घडली। आणि 8,000 थोडे नाही, आता तो आकडा आपण पुन्हा एकदा बघू, पण 8,000 कमीत कमी त्या ठिकाणी पर्यटक येत असतात अशी माहिती ग्रामस्थ देत आहेत। कालही मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आणि दुर्दैवाने ती घटना घडली। त्यामुळं आता जे काही नातलगांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या घटनेला जबाबदार धरून या घटनेशी संबंधित असलेले सगळे लोक आणि काही लोकप्रतिनिधी जर याला जबाबदार असतील तर त्या सगळ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण तुम्हाला माहिती होतं की हा जो पूल आहे हा पूल सुस्थितीत नाहीये आणि अशा सुस्थितीत नसलेल्या पुलाला बांधकामाची गरज होती आणि लोकांना अडवण्याची गरज होती। दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी 4 जणांचा आतापर्यंत जीव गेला आहे आणि दुर्दैवाने हा मृताचा आकडा वाढू शकतो असं दिसतंय। नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल आणि सध्या ज्या पद्धतीचे उपचार सुरू आहेत त्यातनं काही लोक बचावतील आणि अर्थातच अजून कोणी जाणार नाही याची अर्थातच आपण प्रार्थना करूया। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।